गडकरी साहेबांच्या सुधारणा सुचवल्या त्या अंमलात आणल्या जातील. लक्षवेधी क्रमांक 1 पंकज भुजबळ. अध्यक्ष महोदय, मी एक महत्त्वाच्या लक्षवेधीच्या मार्फत आपल्या लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे आता विचारा. अध्यक्ष महोदय, एक महत्त्वाची जी आहे लक्षवेधी आपल्यासमोर मांडत आहे. दिवंगत सचिन कुर्मी हे जे आहे सामाजिक कार्यकर्ते होते, दुर्बल घटकांसाठी कार्यरत होते, एक कर्तव्यनिष्ठ होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षसुद्धा होते. त्यांनी त्या माझगाव, भायखळा, घोडपदेव ह्या भागामध्ये जे आहेत त्यांनी बरेच काळ काम केले. त्यांनी अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ, जुगार, गुटखा, माफिया यांच्या विरोधात जे आहे सातत्याने त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या. आणि यामुळे त्यांच्यावर जो या लोकांचा जो आहे रोष त्यांच्यावर उद्भवला. कारण का त्यांची जी आहे आर्थिक, या लोकांची जी आहे आर्थिक नुकसान जे आहे ते व्हायला सुरुवात झाली होती. आणि याच्यातनं जे आहे त्यांना सदैव जे आहे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. आणि त्या अनुषंगाने त्यांनी सातत्याने NC करणं, त्यांच्या बाबतीत तक्रारी करणं ते सुद्धा त्यांनी केलेल्या होत्या. आणि एक दिवस असं झालं की जे आहे 4 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. कशा प्रकारे करण्यात आली? एकदम कोयत्याने जे आहे त्यांची डोकं फोडण्यात आलं, त्यांचा मेंदू बाहेर काढण्यात आला, त्यांचा जो आहे कोथळा जो आहे तो बाहेर काढून ते खेळण्यात आले. अशा प्रकारे जे आहेत पूर्ण एक अवयव जे आहेत त्यांच्या शरीरातनं काढून त्या घोडपदेवच्या त्या शशिकांत शिंदेजी त्या भागातले आहेत, त्यांना माहिती आहे. ती जी गल्ली आहे जरा सुनसान गल्ली आहे. आणि त्याचा जो आहे फायदा घेऊन त्यांनी जे आहेत या लोकांनी जे आहेत त्याची निर्घृण हत्या जी आहेत आपण ऐकलं त्यावेळेससुद्धा जे आहे म्हणजे बीडच्या संदर्भातली जी आहे चर्चा झाली. पण ह्या संदर्भात जे आहे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारे जे आहे घटना सुरू झालेल्या आहेत हे निदर्शनास आलेले. यामध्ये जे आहेत त्यांच्या पत्नी अनुपमा कुर्मी यांनी जे आहेत त्यांच्या त्या संदर्भात FIR ही दाखल केला. केसेससुद्धा जे आहे कंप्लेंट्स त्यांनी दाखल केल्या. प्रश्न विचारा. प्रश्न 2 मिनिटं याच्या पार्श्वभूमी सांगतो आणि डेव्हलप झाला आता बऱ्यापैकी. प्रश्न विचारा थेट. तर याच्यामध्ये जे आहे ते त्यांनी जे आहेत त्यांनी विचारण्यात आलेलं आहे की जे गुन्हे ज्या व्यक्तींवर करण्यात आलेले त्यांच्यावर दोषारोप झालाच, पण ते जे आहे प्रमुख आरोपी आहेत त्यांची जी आहे अजूनही चौकशी करण्यात आलेली नाही. त्यांनी नावंसुद्धा दिलेली आहेत. ती जी आहेत विजय कुलकर्णी, शुभम वागसकर, अमर सोरगे यांनी जे आहेत हे जे आहेत प्रमुख आरोपी आहेत. पण त्यांची जी आहे अजून शासनाकडून जी आहे चौकशी करण्यात आलेली नाही. या डिपार्टमेंटकडून चौकशी करण्यात आलेली आहे. आपल्या उत्तरात आपण काहीतरी म्हटलेलं आहे की जे आहेत त्यांच्याबाबत जे आहे की नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये मयत इस्माचे नातेवाईकांनी काही व्यक्तींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने सखोल तपास केला असता तपासात संशय व्यक्त करण्यात आलेल्या व्यक्तींचा खुनाच्या कटास कोणताही सहभाग आहे. समजा या लोकांचा खुनाच्या ह्याच्यामध्ये सहभाग नाही आहे असे म्हटले तर काही 2 दिवसापूर्वीच जे आहेत ते कुर्मींचा मुलगा श्रेयस हा कॉलेजचा विद्यार्थी, कॉलेजला जाताना त्यांना जो आहे थांबवण्यात आलं आणि जे आहे त्याला धमकवण्यात आलं की जी आहे तुला सुद्धा तुझ्या बापाकडे तशाच प्रकारे पाठवण्यात. मला सांगा त्यांची जे आहेत NC केलेली आहेत 30 नावं आहेत.
तुम्ही जे म्हटलं की त्यांचा सहभाग नाही, मग समजा सहभाग नाही तर त्यांनी येऊन त्या संदर्भात जो आहे त्यांना धमकवण्याचं कारण काय? एवढंच नव्हे तर CDR रिपोर्ट जो आहे तुम्ही ह्या लोकांचा जो आहे तपासला गेलेला नाही. याचा अर्थ असा आहे की जे आहेत यामध्ये वरिष्ठ किंवा जे आहे पोलीस निरीक्षक जे तत्कालीन यांचा जो आहे त्याच्यामध्ये जो आहे काहीतरी साटील होतं. माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे, कारण का ह्या लोकांवर जे आहे विविध जे आहेत गुन्हे दाखल आहेत. अमर चोरगे, अच्छा, मी जे आहे ते ही जे आहेत जे कागद जे आहेत आपल्यापर्यंत पोचवतो, पण माझी ही या संदर्भात हीच जी आहे विनंती आहे आपल्याकडे. आपण जे आहे लाडकी बहीण या अनुषंगाने बहिणींना फार मदत करताय, पण या लाडक्या बहिणीचं जे आहे आपल्याकडे एक संवेदनशील अशी जी आहे मागणी आहे की या संदर्भात आपण लक्ष घालावं. या विद्यार्थ्याची जे आहे आपल्याकडे जे विनवणी आहे की जे आहे या केस संदर्भात जे आहे ही SIT कडनं चौकशी व्हावी आणि ह्या सर्वांना जो आहे कारवाई व्हावी आणि त्या भागातला जो दहशतवाद जो आहे तो जो आहे संपुष्टात यावा, यासाठी जे आहे आज मी आपल्या सभापती मार्फत आपल्याकडे विनंती करत आहे.